तिरुपती एअरपोर्टवर असताना हे वाक्य का याच्यामध्ये शेवटला एक गोष्ट सांगितलेली का मनुष्य हा स्वतःला मायेपासून मुक्त करून आत्म्याला मोक्ष देऊन परमानंद का तक पोचणे मंदपर्यंत पोहोचत असतो. किती कमी शब्दात त्यांनी आपल्या आयुष्याचा अर्थ समजून सांगितलेला आहे. तर ती सुंदर अशी प्रतिमा लावलेली आहे आणि आता वाजलेले आहेत बरोबर 6 आणि समोर होतोय सनसेट. तर आयुष्यात असतं ना माणसाला, हे खूप महत्त्वाचं आहे. एअरपोर्टवर आल्यानंतर एक शांतता जाणवते. म्हणजे थोडक्यात पैसा ज्यावेळेस तुमच्याकडे असतो त्यावेळेस तो तुम्हाला किती शांतता देऊ शकतो हे आपल्याला लक्षात येत चालतं. इथं आता एअरपोर्टवरती आम्ही चौघं सोडून कोणच नाही आहे. थोड्या वेळाने बोर्डिंग होईल आणि नंतर विमान उडून हैदराबादला जाईल. तर आयुष्यात हेच खूप महत्त्वाचं असतं का आपण पैसे कमवणं, शांततेत जगणं आणि अपवर्ड पुढं जात राहणं. आपण निघालेलो आहे आता चहा प्यायला ओरिओनला डबल मस्तपैकी चहा प्यायला आणि बिस्किट खायला. सकाळ सकाळी आता चहा कॉफी पिऊन आपण जाणारी आहे महादेवाच्या मंदिरात. किती भारी आहे माणूस शेजारचा बोलून राहिला. 70 रुपये अरे चप्पा चप्पा हात आला गॉगल टाकलेला क्वालिटी असा चेअरवर खूपच तेज आले असं वाटायला लागले. आता बरोबर 5:30 वाजलेले आहेत. पण आलोय तिरुपती एअरपोर्टला. काल असते इथलं मंदिराचं दर्शन झालं. तर एअरपोर्टचा परिसर आपल्याला श्रीकृष्ण. तिरुपती एअरपोर्टवर असताना हे वाक्य का याच्यामध्ये शेवटला एक गोष्ट सांगितलेली का मनुष्य हा स्वतःला मायेपासून मुक्त करून आत्म्याला मोक्ष देऊन परमानंद का तक पोचणे मंदपर्यंत पोहोचत असतो. किती कमी शब्दात त्यांनी आपल्या आयुष्याचा अर्थ समजून सांगितलेला आहे. तर ती सुंदर अशी प्रतिमा लावलेली आहे आणि आता वाजलेले आहेत बरोबर 6 आणि समोर होतोय सनसेट. तर आयुष्यात असतं ना माणसाला, हे खूप महत्त्वाचं आहे. एअरपोर्टवर आल्यानंतर एक शांतता जाणवते. म्हणजे थोडक्यात पैसा ज्यावेळेस तुमच्याकडे असतो त्यावेळेस तो तुम्हाला किती शांतता देऊ शकतो हे आपल्याला लक्षात येत चालतं. इथं आता एअरपोर्टवरती आम्ही चौघं सोडून कोणच नाही आहे. थोड्या वेळाने बोर्डिंग होईल आणि नंतर विमान उडून हैदराबादला जाईल. तर आयुष्यात हेच खूप महत्त्वाचं असतं का आपण पैसे कमवणं, शांततेत जगणं आणि अपवर्ड पुढं जात राहणं. आपण आता 13 जानेवारी नंतर डायरेक्ट आज आहे 21 तारीख. 21 तारखेला नाही जवळपास 2 महिन्यांनी एअरपोर्टला आलेलं आहे. तर एअरपोर्ट शांत आहे, इथं कोणी दिसत पण नाही. आणि बँगलोर एअरपोर्टला जेवढे शॉप्स होते किंवा जेवढा क्राऊड होता तेवढा क्राऊड पण इथं जाणवत नाही. शक्यतो स्पिरिच्युअल्स इथं आसपास येत असतील. इथं गेट नंबर 2 आहे, आमचं गेट नंबर 3 खाली आहे. बोर्डिंग 9च्या दरम्यान आहे आणि फ्लाईट थोड्या वेळाने. त्याच्यानंतर हैदराबादला परत उतरणार, तिथून परत पुण्याची फ्लाईट आहे. इथं खूप शांत वाटतंय. असं वाटतंय का आपण कुठेतरी असं निवांत ठिकाणी आलो. आणि ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही अशा ठिकाणी येता त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी माहीत होतात, नव्यान गोष्टी कराव्याशा वाटतात. आता पुढं जाऊन पाहूयात काय आहे का. नसलं तर मग हे बघा ही 10ची फ्लाईट हे वाटतंय. टी व्हीवरती ते डिस्प्ले करून राहिलेत. आपण आलेलो आहे तिरुपती एअरपोर्टवरती. एअरपोर्टवरती आल्यावरती तर एक भारीतली फिलिंग असते. आपण पाहू शकता आम्ही विमान लावलेले. आपण इथं आता बसमध्ये पाहू शकता. आपण आता आलेलो रनवेवरती तिरुपती एअरपोर्टच्या. इथं आल्यानंतर दरवेळेस एक वेगळीच फिलिंग असते. आपण आलो होतो 13 मार्चला रात्री. आता आज तारीख आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आजची तारीख किती हो साहेब? तारीख किती आज? 21 तारीख आहे आज. तुम्ही पाहू शकता पॅसेंजरला सोडलेलं आहे त्यांनी. आणि इंडिगोचं एअरपोर्ट आहे. ही बस आहे इंडिगोची. घरातून पुढे येऊन अशा विमानात प्रवास करणं ही खूप मोठी गोष्ट वाटते कधी कधी. आता हे आपली तुम्हाला कसं वाटतंय पहिल्यांदा विमान प्रवास? एक्साइटेड आहात का? जग जिंकलेलं आहे शेवटी. प्रायव्हेट जेटचे स्वप्न पाहतोय कारण याला काही विचारायचं नाही. पलीकडचा माणूस बिझी आहे, बिझनेस कन्सल्टंट आहे आणि
त्यांच्या पलीकडचे पण झोपडीपट्ट्यातले मित्र नितीन सर यांच्यासोबत आज पहिलाच विमान प्रवास झाला. त्या माणसाला कसा एक्सपिरियन्स वाटला? हो, कसा होता एक्सपिरियन्स? हा त्या माणसाने खिडकी खोलायचा प्रयत्न केला तर विमानाची, निघाला नाही. हा, तिथून खाली उडी मारली असते त्यांचा. पण छान एक्सपिरियन्स होता. आता एअरपोर्टवरती जातो. हैदराबाद एअरपोर्टला अशा पद्धतीने आपण आलेलो आहे. राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट शमशानाबाद. आपले सहकारी पतेत करून जेवणाचं बघूयात. माय डिअर फ्रेंड झोपड अँड वी आर कमिंग सवती पुण्यागत आहे. आलोय पुण्यात. आता जाऊ बाहेर. क्वालिटी असा ट्रॅव्हल विथ झोपडपट्टीतील नितीन नगरे. आणि आता आपण निघालेलो आहे आपल्या घराच्या दिशेने.